अजित गटाचे जे नजीमुल्ला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नजीमुल्लाजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत. राष्ट्रवादी कशाप्रकारे बळकट होणार ठाण्यामध्ये? ठाण्यातून 100% या निवडणुकीनंतर एक राष्ट्रवादीला नवी प्रवाह, तुम्हाला नवी ऊर्जा दिसेल. कारण आम्ही सर्व कार्यकर्त्यांना मिळून तिकीट देणं म्हणजे AB फॉर्म आणि उमेदवारी देण्याचं ठरवलेलं आहे. आज माझा अर्ज भरण्यासाठी आम्ही सर्व चाललो आहे. हे जे दिसत आहेत हेच माझ्यावर प्रेम करणारे माझे कार्यकर्ते आहेत. आज कार्यकर्त्यांनाच फक्त आम्हाला आमंत्रित केलं होतं. तर या प्रभागातील कार्यकर्ते हे कुठून आणलेले नाही आहे. ते प्रभागातील माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, उत्साह आहे. पुढील 12-15 दिवस मी यांच्या जीवावर माझा प्रभाग सोडून प्रचाराला जाणार आहे. आणि राष्ट्रवादीचा तुम्ही मुंब्र्यामध्ये बघा काय घडणार आहे, कशा पद्धतीने उत्साह आहेत. जे लोकांमध्ये निराशा होती विधानसभेचा पराभूत नंतर, एक नवीन ऊर्जा आम्ही तयार केलेली आहे दीड वर्षभरात. आणि तुम्हाला त्याच्या यशमध्ये रूपांतर होताना 16 तारखेला नक्की दिसेल. मध्ये कोण कोण उभे असणार आहे? सुहास देसाई देखील तुमच्याकडे आलेले आहे शरद पवार गटाकडून. एक आमचा फक्त यावेळी महिला OBC झाल्यावर, आधी पुरुष OBC होतं मी उभं राहायचं, महिला OBC झाल्यावर एकच उमेदवार मध्ये आपसतकूत रस्सी खेचे त्याचा आम्ही चर्चासत्र करून करणार आहे. तर त्यापैकी 2 उमेदवार आज सुहास आणि मी, वैदा आणखी तर सर्वजण फॉर्म भरणार आहे. AB फॉर्म 30 तारखेला आम्ही ठरवणार आहेत. पाहायला गेलं तर तुम्ही देखील कळवा मुंब्रा विधानसभामध्ये तुम्हाला कुठेतरी अपयश आलं होतं. मात्र या संदर्भात आता कळवा मुंब्रामध्ये देखील मोठी लढत दिसून येणार आहे. प्रयत्न करणाऱ्या माणसालाच अपयश येतो, लढणाऱ्या माणसालाच पराभूत व्हावं लागतं. मी लढणारा माणूस आहे, प्रयत्न करणारा माणूस आहे. अपयशाने मी खचून जाणारा माणूस नाही आहे. म्हणून वर्षभरात जे मुंब्रा कळवामध्ये आम्ही बदल घडवलेला आहे ते आमच्या जिद्दीचे आणि काम करण्याचं आहे. कारण कुर्सीसाठी, पदांसाठी आम्ही कधी निवडणूक लढत नाही, लोकसेवा करण्यासाठी निवडणूक लढतो. म्हणून जे रूपांतर चित्र बदलतोय मुंब्रा कळवामध्ये, जिथे लाख मताची लीड भेटली होती तिथेच बघा 100% नगरसेवक घड्याळाचे येणार. मात्र पाहायला गेलं तर कुठेतरी युतीचा फॉर्म्युला मध्ये तुम्ही सामील नाही आहे. कुठेतरी तुम्ही अनेक आरोप केले आहेत भ्रष्टाचार संदर्भात आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत जाणार का नाही 2 दिवसापासून चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादी ठाण्यामध्ये येणार का नाही याची देखील चर्चा. मात्र पुण्यामध्ये आता कुठेतरी राष्ट्रवादी दोन्ही येणार नाही असं देखील सांगितलं आहे. सुप्रिया सुळे जे ते महाविकास आघाडीसोबत आहे, अंकुश काकडे यांनी देखील सांगितले महाविकास आघाडीसोबतच जाणार. बघा त्यांच्या बाबतीत जे घडलं ते घडलं. मी तुम्हाला सांगितलं जिथे जिथे घडत असेल तुम्ही करावं. शेवटी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी स्वतःचा कुठेतरी इगोमध्ये नाही आला पाहिजे म्हणून दादांचा प्रयत्न असतील. पण ठाण्यात अजूनपर्यंत अशी कुठलीही चर्चा नाही आहे. म्हणून आम्ही सांगितलं आहे का आमची यादी जाहीर झालेली आहे, म्हणजे जाहीर होईल. आणि मुंब्राला आम्ही 20 सीट लढणार आहोत आणि 20 सीटवर 100% आम्ही यश घेणार. आव्हाडांसोबत काय चर्चा प्रस्ताव कालपासून? काही नाही. युतीचा धर्म पाळला जात नाही ठाण्यामध्ये. नाही, आम्ही त्यांच्यासोबत नाहीच आहेत. काल पण मला खासदार नरेश म्हस्के साहेबांनी शिंदे साहेबांचं का तुम्हाला यायचं आहे का, त्यांच्याकडून असं कुठलाही अपमान आणि असं नाही आहे. आम्हीच त्यांना कळवलेलं आहे भाजप तुमच्या समोर असेल, आम्ही तुमच्या सोबत युतीमध्ये येणार नाही. मात्र जितेंद्र आव्हाड चुकीचे नाही, मागे देखील तुम्ही म्हटले यायला काय हरकत नाही आहे का? वाटतं जितेंद्र आव्हाड चुकीचे शत्रू नाही व्हायचे, पण आमच्या कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेता त्यांना सर्वांना एकला चालवण्याचा नारा आहे. तर आम्ही ते करून आमचा उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात केली आहे. एकला चर्चेच्या नारामुळे कुठेतरी फटका बसू शकतो युती धर्मामध्ये. युती धर्मामध्ये आमचं नाहीच आहे ना. युती धर्मामध्ये आमचा फटका बसेल नाही बसेल तो वेगळा भाग आहे. पण आमचे जे सेक्युलर विचारधारा स्थानिक पातळीवर या निवडणुकीत मान्य नाही आहे म्हणून आम्ही एकटं चालू रे. ठाण्यामध्ये भाजपचे बॅनर लागण्यात आलेले आहे, प्रचाराला खऱ्या सुरुवात झालेली आहे. नमो ठाणे नमो भारत अशा प्रकारे कुठेतरी शिंदेना शह देण्यासाठी अशा प्रकारचे बॅनर लागले. ते त्यांचं ते आता शिंदे साहेब शिवसेनेने ठरवावं त्यांच्याबरोबर युती करावी का ना करावी. आम्ही तर एकटे चालू रे. आमची जे विजन आहे, आमची जी भूमिका आहे, ते भूमिका आम्ही करून ते नक्की आम्ही तुम्हाला करून घेणार आहे. आम्ही आता जे आमचा प्रेझेंटेशन जे देणार आहे ठाणे शहराचा आमचा दूरदृष्टिकोन, आम्ही फक्त जे तुम्हाला पारंपरिकरित्या घोषणा दिसतात ते नव्हे, आम्ही त्याचा ॲक्शन प्लॅन, पर्याय, आर्थिक कसं बाबीत पूर्तता करता येईल जागा सह आम्ही आमचा एजेंडा म्हणजे हे ते जाहीर करणार आहेत. वचननामा जे जाहीर करणार आहेत त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये ठाणे शहराला दिसेल का जे अडीअडचणी आहे, जे प्रश्न आहे
ते एका मिनिटात कसं सोडवता येईल, फक्त तुमचा विजन आणि विल पाहिजे. काय वाटतं किती जागा आहे तुमच्याला? 20 ते 25चा आकडा मी आधीच सांगितलंय किमान. नक्कीच या ठिकाणी सुहास देसाई देखील आलेले आहेत. सुहास देसाईजी त्या राष्ट्रवादीनं या राष्ट्रवादीत आलात, आता घड्याळ हाती घेतले. काय नाही, घरात आलो फक्त. हा उमरा क्रॉस करून या उमऱ्यात आलो. आमचा उगम घड्याळातलाच आहे. आम्ही एकत्र 10 वर्ष निवडणूक लढून निवडून आलेलो आहे. त्यामुळे काय नवीन काय नाही आहे. नवीन काय नाही, बदल काय नाही. सगळं ते जी इज्जत तिथे होती ती इज्जत त्याविषयी जास्त किंमत नाही इथे. या ठिकाणी पाहू शकतो सुहास देसाई असतील या नजीब मुल्ला या ठिकाणी आता या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहे. मोठं शक्ती प्रदर्शन ठाण्यातील राबोडी प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपल्याला दिसून येत आहेत. मात्र सध्या तरी युती धर्माचा पाळल्या संदर्भात त्यांना विचारलं असं मात्र त्यांनी स्वतः स्वबळाचा नारा दिलेला आहे. येणाऱ्या काळी 20 ते 25 जागा ह्या निवडून आणतील असं देखील त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे आता नजीब मुल्ला आणि या प्रभागामध्ये कशा प्रकारच्या जागा निवडून आणतात हे देखील पाहणं गरजेचं राहणार. कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV 9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.